सर्व मंडळींना नमस्कार, सप्रेम जय भीम। आमच्या विभागातले वॉर्ड क्रमांक 98चे अपक्ष उमेदवार राकेश श्रीकांत मिश्रा हे अगदी धडाडीचे कार्यकर्ते आहेतच, परंतु ह्याबरोबर त्यांनी जे समाजकार्य केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे आणि नावाजलेलं आहे। परंतु ह्या सगळ्या राजकारणामध्ये पडायचं एकच मुद्दा व एकच कारण आहे की पुढची येणारी पिढी ह्या शिक्षणापासून वंचित आहे, सवलतीपासून वंचित आहे, कोणाला बरोबर सवलत मिळत नाही आहे, शिक्षण मिळत नाही आहे। आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मराठी शाळा आत्तापर्यंत जिथे जिथे आम्ही ज्या मराठीतून शिक्षण घेत आलो ती मराठी शाळा आजतागत जिथे जिथे पाहिल्यानंतर लक्षात येतं की बंद होत चाललेलं आहे। तर तो आमचा मुद्दा आहेच मराठी शाळेचा आणि अनेक असे प्रश्न आहेत, परंतु आम्ही त्यांच्याकडे एक एज्युकेटेड व्यक्ती म्हणून बघत आलेलो आहोत। पुढच्या पिढीला ते चांगलं मार्गदर्शन करतील, चांगलं सहकार्य करतील, आमच्या वॉर्डातून ते निवडून येतीलच पूर्ण आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे। आणि ह्या राकेश मिश्रांना आम्ही पुढच्या वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा देतोय आणि त्यांचा साथ आम्हाला शेवटपर्यंत लाभेलच आणि पुढच्या वाटचालीकरता पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत। तरी मंडळी, आपणास मी विनंती करेन की येत्या 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये आमचे अपक्ष उमेदवार राकेश श्रीकांत मिश्रा यांना नगारा या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून भरघोस मतांनी आपण निवडून द्याल अशी मी आशा बाळगतो। जय भीम, जय भारत। सर्वांना सप्रेम जय भीम, नमस्कार। आज आपल्या विभागाचे आपले भूमिपुत्र श्री राकेश श्रीकांत मिश्रा आमचे बंधू ह्या येता नगरपालिकेचे जे इलेक्शन होणार आहे नगरसेवकाचे त्याच्यासाठी उभे आहेत। श्री राकेश श्रीकांत मिश्रा ह्यांची निशाणी जे निवडणूक चिन्ह आहे ते नगारा आहे। 5 क्रमांकाचं बटन दाबून येत्या 15 तारखेला त्यांना विजयी करायचं आहे। श्री राकेश श्रीकांत मिश्रा हे आमचे भाऊ ह्या विभागामध्ये सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत, हे सर्वांना माहितीच आहे। आज त्यांनी गेले 5 वर्षामध्ये खूप काही कामं केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या वचनामध्ये बोलल्याप्रमाणे जर येत्या काळामध्ये आपल्याला आपल्या ज्या काही गैरसोयी होत आहे आत्ता ह्या वेळेमध्ये ह्या काळामध्ये, त्या पाणीच्या असो या स्लममध्ये जर आपण जाणार, आपले जे झोपडीधारक आहेत तिथल्या ज्या काही समस्या आहे, गटर समस्या आहे, शौचालयाच्या समस्या आहे, इतर काही समस्या आहे, त्या जर संपूर्णपणे त्यांची गैरसोयी होऊ द्यायची नसेल तर आमचे हे बंधू श्री राकेश श्रीकांत मिश्रा यांना येत्या 15 तारखेला 5 नंबरचं बटन दाबून विजयी करायचं आहे। ही आम्हा सर्व बहिणींची, आपल्या येथील सर्व रहिवाशांना, मित्रमैत्रिणींना विनंती आहे। जय भीम। सगळ्यांना सप्रेम जय भीम आणि नमस्कार। राकेश मिश्रा हे आमचे भाऊ आहेत, बंधू आहेत, रक्ताचे नसले तरी रक्ताच्या भावाने जे केलं नसेल अशा गोष्टी त्यांनी आमच्यासाठी केल्या, तेवढी मदत केलेली आहे। आणि आम्हाला असं नेहमी वाटतं की हे जे आमच्यासाठी केले ते इतरांनी सुद्धा अनुभवा, सगळ्या समाजासाठी त्यांना करण्याचा एक संधी त्यांना द्या। यावेळेला ते उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी, मनपा निवडणुकीसाठी विभाग क्रमांक 98 मधून त्यांची निशाणी आहे नगारा। तर कृपया सगळ्या बहिणींना, सगळ्या बंधूंना आमची नम्र विनंती आहे, नम्र आवाहन आहे की त्यांना ह्या चिन्हाचं बटन दाबून, बटन क्रमांक 5 दाबून निवडून द्या प्लीज, कारण आपल्याला त्यांची फार गरज आहे। त्यांचे जे कार्य आहे ते आपल्याला आता अनुभव घ्यायचा आहे त्याचा, त्यामुळे कृपया त्यांना निवडून द्या। सर्वांना जय भीम, नमस्कार। सर्व महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांचा विनम्र अभिवादन। मैं राकेश श्रीकांत मिश्रा 98 वार्ड से अपक्ष उम्मीदवार हूँ। अपक्ष उम्मीदवार के रूप में खड़ा हुआ हूँ।
मैं यहाँ पे ऊपर इस वार्ड में रहने वाले सभी लोगों को ये बताना चाहता हूँ कि मेरा जो ये वचननामा है, जो मैंने ये प्रोस्पेक्टस बनाया हुआ है लोगों के लिए, इसमें जो मैं करने वाला हूँ ये सारी चीज़ें इसमें मेंशन किया हुआ है मैंने। आज हमारे इस वार्ड में बहुत सारी समस्या है, जैसे कि पानी की समस्या है और यहाँ पे रहने वाले झोपड़ी वालों की बहुत सारी प्रॉब्लम्स है। उनके एसआरए के माध्यम से उनको बहुत सारी तकलीफ़ें हैं। उनकी पात्रता अपात्रता, इस वार्ड में जितने भी झोपड़ी धारक हैं उनकी पात्रता अपात्रता, ये सब का एक बहुत बड़ा समस्या है, क्योंकि जब तक पात्र नहीं होता उनको घर नहीं मिल सकता। तो वो सब सुलझाने का मैं पूरा प्रयास करूँगा। और जो बूढ़े सीनियर सिटीजन है, उनके लिए भी उनके जो मेडिकल इश्यूज़ हैं उसको भी मैं जितनी मैं मदद कर सकता हूँ, मैं आज तक मुझे मदद करता भी रहा और इसके आगे भी जितनी भी मुझसे मदद होगी मैं वो करने का पूरा प्रयत्न करूँगा। और मैं आज खड़ा हुआ हूँ, मेरे सारे दोस्त, मेरे विभाग के इस 98 प्रभाग में रहने वाले लोगों की ये इच्छा थी कि मैं यहाँ से बीएमसी के लिए, ब्रह्ममुंबई महानगर पालिका के लिए चुनाव में प्रतियोगी हिस्सेदारी लेकर मैं यहाँ से नगर सेवक बनकर जाऊँ, ऐसे लोगों की इच्छा है। तो मैं ये कहना चाहता हूँ कि मेरे लोगों से भी जो इतना मुझे समर्थन दिया है, मैं उनका सबका धन्यवाद करता हूँ। और आगे आने वाले समय में अगर मैं नगर सेवक होता हूँ तो मैं लोगों की समस्या को बहुत अच्छी तरह से सुलझा सकता हूँ। और मैं यहाँ पर लगातार 5-6 साल से मैं काम करते हुए आया हूँ और इस वार्ड का ही मैं रहवासी हूँ, 98 वार्ड का ही मैं रहवासी हूँ। तो मैं यहाँ की सारी समस्या को बहुत अच्छी तरह जानता हूँ कि यहाँ पे लोगों को क्या क्या प्रॉब्लम्स ज़्यादा फेस करने पड़ते हैं। तो मैं यहाँ पे रहने वाले सभी लोग निवेदन करता हूँ कि अगर आप मुझे चुन कर देंगे तो मैं आपके लिए रात दिन काम करूँगा और आप लोगों को कभी भी मायूस नहीं होने दूँगा। जो भी प्रॉब्लम्स होंगे उस प्रॉब्लम को सुलझाने का मैं मेरा पूरा प्रयत्न करूँगा। और आप सभी के लिए मुझसे जितना काम हो सकेगा मैं उतना ज़रूर से ज़रूर करूँगा, पर किसी को निराश नहीं होने दूँगा कभी। ये मैं ये मेरा वचननामा है। वचननामा ये मैंने लिया हुआ है। इसमें मैंने अपने जो मैं कार्य करने वाला हूँ वो सारे कार्य को मैंने इसमें लिखा हुआ है। बस इससे ज़्यादा और मैं क्या बोलूँ। मैं आप सबसे एक ही निवेदन करूँगा कि मुझे आने वाले 15 तारीख को अपना अमूल्य मत, मेरी निशानी है नगाड़ा और वो बटन क्रमांक 5 अनुक्रमांक 5 पर मेरी निशानी नगाड़ा है। और मैं ये सब लोगों से निवेदन करता हूँ कि आने वाले 15 तारीख को ज़्यादा से ज़्यादा लोग बाहर निकले और बटन क्रमांक 5 पर नगाड़ा पर अपने अमूल्य मत देकर मुझे विजयी बनाइए। और आप सबका आशीर्वाद मुझे दीजिए, जिससे मुझे अगर आशीर्वाद आप सबका प्राप्त होगा तो मैं आगे भी ये जो आज तक मैं संघर्ष करते आ रहा हूँ, जो आप लोगों के लिए, यहाँ के रहने वाले रहिवासियों के लिए, इस प्रभाग में रहने वाले सभी रहिवासियों के लिए जो काम कर रहा हूँ आगे भी करूँगा। अगर मुझे एक मौका मिला तो मैं कुछ और अच्छा कर सकता हूँ लोगों के लिए, काहीतरी आपण चांगला सुद्धा करू शकतो। म्हणून माझा या प्रभागामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना नम्रपणे विनंती आहे की त्या यावेळी येत्या 15 तारखेला बटन क्रमांक 5 दाबून मला जास्तीत जास्त मतांनी विजयी करा। या प्रभागामध्ये राहणाऱ्या सर्व जनताला माझा नम्र निवेदन आहे। जय भीम, नमस्कार, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत। माझी निशाणी आहे नगाडा। ते पुन्हा एकदा सांगतो, येत्या 15 तारखेला सर्वांनी घरात जास्तीत जास्त लोक घरातून निघून आणि माझी निशाणी नगाडा आहे, बटन क्रमांक 5 यावरती आपला अमूल्य मत देऊन मला विजयी करा, हीच माझी सर्वांना नम्रपणे विनंती आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत। राकेश मिश्रा आगे बढ़ो, राकेश मिश्रा आगे बढ़ो। ये उन्हें नारकोन राकेश मिश्रा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राकेश मिश्रा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राकेश मिश्रा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ये उन्हें नारकोन